ओके. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. नमः ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त सद्गुरुभक्तवृन्द. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे. आपण चर्चा करत आहोत आणखी एक संधी किंवा सेकंड चान्स, जी अजामेळाची कथा आहे श्रीमद भागवतामध्ये. शुद्ध गोस्वामी परीक्षित महाराजांना सांगतायत. काल आपण चर्चा केली कशा प्रकारे अजामिळाच्या जीवनामध्ये घडामोडी घडतायत. मृत्यूसमयी यमराज पाठवलेले यमदूत यांचं 11 स्वरूप बघितल्यानंतर घाबरलेला अजामिळ नारायण म्हणून पुकारतो आणि लगेचच त्वरित तिथे 4 विष्णुदूत येऊन प्रकट होतात, जे त्या यमदूतांना परत पाठवतात. कालची आपण थोडीशी रिव्हिजन घेऊया पॉवर पॉईंट बघून आणि आजच्या टॉपिकला सुरुवात करूया. ओके. पॉवर पॉईंट दिसतं सर्वांना? ओके. आपण बघितलं कशा प्रकारे विष्णुदूत जेव्हा येतात तर विष्णुदूत आणि यमदूत यांच्यामध्ये खूप छान संवाद होतो आणि तो संवादही ऐकण्याचं भाग्य अजामिलला प्राप्त होतं. विष्णुदूत यमदूत सांगतात कशा प्रकारे व्यक्ती आपल्या कर्मानेच बांधला गेलाय. प्रत्येक कर्मासोबत त्याचं कर्माचं फळ निर्माण होतं आणि ते भोगण्यासाठी त्याला पुन्हा कर्म करावं लागतं. म्हणून हा प्रकृतीच्या संघामध्ये आलेला व्यक्ती जोपर्यंत ईश संघामध्ये येत नाही तोपर्यंत तो या गुरफटलेल्या जाळ्यातून, जन्ममृत्यू चक्रातून, कर्माच्या बंधनामधून बाहेर पडू शकत नाही. पण विष्णूला सांगतात की तुम्हाला धर्म अधर्म माहित आहे, पण तुम्हाला एक गोष्ट माहित असली पाहिजे की हा व्यक्ती तुमच्या ह्या कोणत्याही नियमामध्ये बसत नाही का. कारण सुंदर श्लोक इथे आहे. त्याला आपण हा श्लोक बघितला नाही, माझ्या मागे म्हणण्याचा प्रयत्न करा. खूप महत्वाचा श्लोक आहे हा या अध्यायामधला. सांकेत्यम परिहास्यम वा स्तोभम हेलनमेव वा वैकुंठ नाम ग्रहणम अशेष अघरम विदुः. अच्छा, कोणी वाचेल भाषांतर? हरिनामाचं महत्व सांगणारा अतिशय सुंदर श्लोक आहे श्रीमद भागवतामधला. आकांक्षा महत्वाची. अनम्यूट करा. हरे कृष्ण प्रभूजी. जो कोणी प्रभूच्या पवित्र नामाचा जप करतो तो असीम पापाच्या कर्मफळापासून तात्काळ मुक्त होतो. मग तो अप्रत्यक्षपणे दुसरी गोष्ट दर्शवण्यासाठी, थट्टेत, संगीताच्या मनोरंजनासाठी किंवा अगदी अनवधानानेही जपतो. हेच धर्मग्रंथाच्या विद्वान पंडितांना मान्य आहे. म्हणजे आपण अप्रत्यक्षपणे थट्टेमध्ये, संगीतामध्ये गाता गाता किंवा अनावधानाने दुसरं काहीतरी बोलायचं त्यामध्ये रामनाम इन्क्लूड झालं, हरनाम आपण उदाहरण बघितलं, अशा कोणत्याही प्रकारे व्यक्तीने हरिनाम घेतलं तरी ते हरिनाम त्याला सर्व पापांपासून मुक्त करतं. पण मुख्य गोष्ट मला आज मला सांगायची आहे की जर हरिनाम सगळं आपलं पाप धुवून टाकत असेल तर मग आपल्याला 4 नियम पालन करण्याची गरज आहे का? जर आपलं सगळं पाप हरिनाम धुवून टाकतं तर मग प्रभुपादजी किंवा भागवत आपल्याला सांगताय की अवैध स्त्री संग नाही, मांसाहार नाही, जुगार नाही किंवा व्यसनाधीन व्हायचं नाहीये. हे सगळे नियम आध्यात्मिक व्यक्तीनं पालन करायची गरज आहे का? जर ते आध्यात्मिक भगवंतांच्या पवित्र नावाचा जप करतायत तर अशा व्यक्तींना या पाप कर्मांपासून मुक्त राहण्याची काही गरज आहे का? जर रोज ते हरिनाम घेतायत आणि या हरिनामाने जर सगळं पाप
अनावधानाने घेतलेलं हरिनाम सुद्धा पाप धुवून टाकतंय. तर मग आपण तर सावधानपणे नाम घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर मग आपल्याला पाप कर्म केले तरी चालतील ना? हो की नाही? चॅट बॉक्समध्ये लिहा. जर हरिनाम सर्वच पाप धुणार आहे, तर मग थोडं पाप केलं आयुष्यामध्ये तरी काय प्रॉब्लेम आहे? रोज आपण जप करतोच आहे, हरिनाम घेतच आहोत. हरिनाम घेणाऱ्या व्यक्तीने पाप केलं तर चालेल की नाही? हो की नाही? हिमांशू प्रभू म्हणतात चालेल. हम्म. अखेश म्हणतात नाही चालणार. दिगंबर म्हणतात नाही चालणार. ओके, प्रश्न करायचा मी थोडा बदलला असेल म्हणून. ओके, तर नाही चालणार. अतिशय महत्वाचे आहे ते सगळे. हरीश प्रभू सांगतात की व्हेरी इसेन्शियल. येस. का? जर थट्टेमध्ये घेतलेलं हरिनाम सुद्धा सगळं पाप धुवून टाकू शकतं, तर मग हरिनामाला जप करणाऱ्या व्यक्तीने पाप केलं तर काय प्रॉब्लेम आहे? जेव्हा आपल्याला समजतं की हे हरिनाम सगळं पाप धुवून टाकू शकतं, जर आपण हरिनामाचा वापर पाप धुण्यासाठी करत असू, तर हा हरिनामाबद्दलचा एक अपराध आहे, 7वा अपराध. हरिनामाच्या बळावर पाप करणे. म्हणून प्रभुपाद सांगतात आपल्याला की आपल्याला या अपराधापासून वाचण्यासाठी कोणत्याही प्रकारे असा विचार करून जप करायचा नाहीये की माझ्या जप केल्याने, माझ्या हरिनाम घेतल्याने माझी पाप जाळत आहे, माझी पाप मी दूर करत आहे. म्हणजे भलेही अनावधानाने पाप नष्ट होत असतील ते ठीक आहे, पण हरिनाम घेण्याचा मुख्य उद्देश किंवा कोणताही उद्देश, मुख्य किंवा दुय्यम उद्देश हा पाप जाळण्याचा नसावा. हरिनाम घेण्यामध्ये मुख्य उद्देश काय असावा? भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी, भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी आपण हा हरिनाम जप करत आहोत. ओके, तर विष्णुदूत सांगतायत की अशा प्रकारे हरिनाम इतकं शक्तिशाली आहे. ते सांगतात पुढे, गुरूणाम च लघूनाम च गुरूणी च लघूनि च प्रायश्चित्तानि पापानां ज्ञात्वा उक्तानि महर्षीभिः. सांगतात की ऍक्च्युली गुरु म्हणजे खूप मोठं, लघु म्हणजे खूप छोटं. जर खूप मोठं पाप केलं असेल, गुरुनाम, त्यासाठी प्रायश्चित्त कसे असतात? गुरुणी, मोठे मोठे प्रायश्चित्त करावे लागतात. लघु पाप असेल, छोटस पाप असेल, लघुनी, छोटा प्रायश्चित्त करावं लागतं. प्रायश्चित्तानी पापानां, असं महर्षी लोक सांगतात. पण तैस्तानी अघानी पूयन्ते तपोदान व्रत आदिभिः. पण हे सगळे प्रकारचे पाप नष्ट होऊ शकतात जर आपण तप, दान, व्रत इत्यादी केले तर. नीट ऐका, विष्णू सांगतायत तैस्तानी अघानी पूयन्ते, ते सगळे अघ म्हणजे पाप, पूयन्ते म्हणजे शुद्ध होऊन जातील. काय केल्याने? तपस्या, दान, व्रत इत्यादी पालन केल्याने. पुन्हा कर्मकांड चाललं इथे. पण ते सांगतात पाप कदाचित नष्ट होईल, पण ना न अधर्मजम तद हृदयम. पण अधर्म उत्पन्न होण्याचं जे मुख्य बीज आहे ते मात्र नष्ट होणार नाही. पाप करण्याची जी प्रवृत्ती आहे ती मात्र नष्ट होत नाही. तद अपि ईश अंघ्री सेवया. ते बीज कसं नष्ट होईल? जेव्हा आपण ईश अंघ्री सेवया. प्रश्न उत्तरामध्ये एका मातांनी विचारलं, म्हणजे हरिनामाने हे बीज नष्ट होतं का? पाप करण्याची प्रवृत्ती सुद्धा जाते का? कारण आपला तसा अनुभव सध्या दिसत नाहीये, म्हणून त्यांनी हा प्रश्न विचारला. पण श्लोक सांगतोय, शास्त्र सांगतात की नक्की पाप करण्याची प्रवृत्ती सुद्धा जाते. पण हे कसं समजावं आपण की मी पण हरिनाम घेतोय, पण अजून पाप प्रवृत्ती करण्याचा जो विचार आहे तो अजून जात नाहीये. तुमच्यासमोर मी एक चित्र दाखवलंय. चॅट बॉक्स मला उत्तर द्यायचंय की ह्या चित्रामध्ये या घरामधून प्रकाश कुठून बाहेर येतोय? दरवाजामधून येतोय की खिडकीमधून येतोय? दाखवलेल्या चित्रामध्ये कुठून प्रकाश बाहेर येतोय? हम्म, रंजनामध्ये खिडकीमध्ये येतोय, बरोबर. तर समोर खिडकी दिसते, खिडकीमध्ये प्रकाश येतोय. आता तुम्ही सांगितलं की प्रकाश बाहेर कुठून हा प्रश्न विचारला, तर खिडकी हे उत्तर अतिशय बरोबर आहे. विंडो मधनं बाहेर येतो. पण प्रकाश उत्पन्न कुठून होतंय हा प्रश्न विचारला मी, त्याचं उत्तर काय? हा, प्रकाश उत्पन्न कुठून होतोय? प्रकाश उत्पन्न प्रभूजी तिथे एक लॅम्प दिसतोय किंवा एक दिवा दिसतोय किंवा बल्ब आहे आतमध्ये, त्याच्यापासून तो प्रकाश उत्पन्न होतोय. तर जे मी मी म्हंटल की प्रकाश खिडकीतनं येतोय, बरोबर आहे की चूक आहे? प्रकाश खिडकीमधून येतोय.
बरोबर आहे की चूक आहे? बरोबर पण आहे आणि चूक पण आहे. ऍक्च्युली खिडकीमधून फक्त तो पास होतोय. ऍक्च्युली कुठून येतोय? लॅम्प मध्ये येतोय, आहे की नाही? जर मी तुम्हाला विचारलं, अं, भूक लागते, सर्वांना भूक लागते ना? तर भूक कशाला लागते? भूक शरीराला लागते की भूक आत्म्याला लागते? काय उत्तर आहे? ज्या भुकेसाठी आपण जेवण करतो, भूक कुणाला लागते? आत्म्याला भूक लागते? भूका आत्मा आहे की भूक शरीर आहे? ओके, रंजन माते सांगतात की शरीराला भूक लागते प्रभूजी. ललिता माते सांगतात शरीराला लागते. प्रिया राधा माते सांगते आत्म्याला भूक लागते. ओके. हरेश प्रभू सांगतात शरीराला लागते. ठीक आहे. तर जेव्हा माणूस मरतो, तुमचं उत्तर थोडं आणखी रिफाईन करण्यासाठी एक उदाहरण देतो. जेव्हा माणूस मरतो आणि त्याची डेड बॉडी फक्त पडलेली असते, तर डेड बॉडीला भूक लागते का? हो की नाही? जे शरीर पडले ज्याच्यामध्ये आत्मा नाहीये, ज्याच्यामध्ये आत्मा नाहीये त्या शरीराला भूक लागते का? नाही लागत. ते तर एकदम सोपा प्रश्न आहे, ठीक आहे? तो म्हणत नाही अरे किती वेळ झाला, तर कधी जळायचं तिकडे लवकर जळा आणि मध्ये काहीतरी खायला तरी द्या, असं तो अचानक उठून सांगत नाही काय. ते शरीराला भूक लागत नाही, आहे की नाही? मग शरीराला भूक लागत नाही, समोर शरीर आहे त्याला भूक लागत नाही, मग आपल्या शरीराला भूक लागते का? नाही, ही भूक ऍक्च्युली आत्म्याचीच आहे. जसं प्रकाश हा त्या दिव्यामधून येतोय, फक्त बाहेर पडण्याचं माध्यम खिडकी आहे. तसंच आपल्या सर्व इच्छा, मग त्या पुण्य करण्याच्या असो, पाप करण्याच्या असो, भोग करण्याची जी इच्छा आहे ती कुठून होते? शरीराला भोग हवेत का? नाही. शरीर माध्यम आहे भोग करण्याचं. ही भोग इच्छा कोणाची आहे? अतृप्त कोण आहे आतमध्ये? आत्मा आहे. मग हा आत्मा अतृप्त असल्या कारणाने याच्यामध्ये खूप साऱ्या इच्छा निर्माण होतात. गुरुनीच लघुनीच. त्याच्यामध्ये छोटी पाप, मोठं पाप, सगळ्या प्रकारच्या इच्छा निर्माण होतात. मग या इच्छा बंद केव्हा होतील? हम्म. खिडकीवर जर मी फिल्म लावली तर प्रकाश बंद होईल का? नाही होणार. खिडकीला मी पडदा लावला तर प्रकाश बंद होणार आहे का? नाही, खिडकीतनं बाहेर येण्याचं बंद होईल, पण कधीतरी मध्ये पडदा उघडला की परत प्रकाश बाहेर येईल. खिडकीने समजा फिल्म लावली, काहीतरी स्टिकर चिटकवलं, कदाचित प्रकाश येणार नाही बाहेर, पण स्टिकर जेव्हा खराब होईल ना पुन्हा प्रकाश बाहेर येईल. पण थोड्या वेळासाठी खिडकीवर मी केलेले सगळे उपाय, हे थोड्या वेळासाठी मला असं वाटेल की अरे प्रकाश बंद झालाय, पण काही वेळाने संधी भेटली की पुन्हा बाहेर येईल. तर हा प्रकाश बंद केव्हा होईल पूर्णपणे? जेव्हा हा लॅम्प बंद होईल. तसंच आपल्या शरीरामध्ये ज्या भोग इच्छा उत्पन्न होत आहेत त्या पूर्णपणे शांत केव्हा होतील? जेव्हा आत्मा जो अतृप्त आहे तो तृप्त होईल, तेव्हा आत्मा समाधानी होईल. येन आत्मा सुप्रसिद्धती. म्हणून भागवत सांगते की आत्म्याला जर संतुष्ट करायचं असेल तर काय करायला पाहिजे? तद अपि ईश अंघ्री सेवया, जे या श्लोकामध्ये लिहिलंय, शेवटच्या लाईन मध्ये. ईश म्हणजे ईश्वर, अंघ्री म्हणजे त्याचे चरणकमल, आणि सेवया म्हणजे त्यांची जेव्हा आपण सेवा करतो, जेव्हा हा आत्मा भगवंताच्या संपर्कात येतो, जसं लहान मूल जेव्हा आईच्या मांडीवर पडतं तेव्हा आपोआपच ते शांत होतं. इकडे तिकडे कितीही फिरलं तरी ते शांत होणार नाही. तसं आत्मा जेव्हा भगवंतांच्या संपर्कात येतो, त्यांच्या सेवेला लागतो, तेव्हा आत्मा पूर्णपणे संतुष्ट होतो. आणि मग त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची भोग इच्छा राहत नाही. हे विष्णू सांगताय की पापाचं खरं प्रायश्चित्त करायचं असेल, पूर्ण इच्छांपासून आणि मुळापासून याला उपटून काढायचं असेल, तर व्यक्तीला भगवत सेवा मध्ये लागणं फार फार गरजेचं आहे. मग ती नाम रूप गुणाला कोणत्याही प्रकारचा संबंध असो. ते सांगतात की अरे प्रभूजी, हरिनाम घेतल्याने खरंच, म्हणजे काही काही लोक तर असे कसे पण हरिनाम घेतात, त्यांना पण फायदा होतो का? त्यांनी तर कधी हरिनामाबद्दल ऐकलं नाहीये, काय नाही काय नाही. लहान मूल याला औषधाबद्दल काय माहित असतं का? हे औषध पिल्याने मी बरा होणार आहे, त्याला माहित नसतं. पण त्याला ज्ञान नाहीये त्या औषधाचं, पण ते लहान म्हणजे औषध पिईल, त्या औषधाचा परिणाम लहान मुलावर होईल का? हो की नाही? चॅट बॉक्स मध्ये लिहा. किंवा लहान मुले ज्याला अग्नीला हात लावला की चटका बसतो, हे माहित नाही की हे अग्नी आहे, पण त्या मुलाला जर अग्नीला हात लावला त्याला चटका बसेल की नाही? हो की नाही? बसणार. भलेही अज्ञान आहे, पण तरी अग्नी जाळणारच. भले अज्ञान आहे तरी औषध काम करणारच. तसंच विष्णुदूत सांगतायत, देह देधो यथा अनलः, अनल म्हणजे अग्नी, अज्ञानात अथवा ज्ञानात उत्तम श्लोक नामयत,
संकीर्तितम अघम पुंसो दहेत एधो यथानलः. अज्ञानात किंवा ज्ञानामध्ये जो कोणी उत्तम श्लोक भगवंतांचं नावाचं संकीर्तन करेल, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जसं ज्ञानात किंवा अज्ञानात जसा अग्नीला हात लावला तर हात जळतोच, तसं ज्ञानात किंवा अज्ञानामध्ये भगवंतांच्या नावाचं संकीर्तन केलं तर पाप जळतच. तसंच यथा अगदम वीर्यतमम, जसं औषध आहे, त्याचा त्याची शक्ती वीर्य व्यक्तीला माहीत नाहीये. उपयुक्तम यदृच्छया अजानतो अपि आत्मगुणम, अजाणतेपणाने जरी औषध घेतलं तरी ते औषध गुण दाखवतं. पूर्वान मंत्रोपि उदाहरत, तसंच मंत्र उच्चारण जेव्हा आपण करतो भगवानाच्या नावाचं तेव्हा ते आपल्याला शुद्ध करणार. जसं औषध आपल्याला बरं करतं तसं हरिनाम सुद्धा आपल्याला ट्रीटमेंट करणार. ते विष्णुदूत खूप महत्वाच्या उपमा देतात. आता विष्णुदूत जेव्हा हे सगळं सांगतात, सांगितल्यानंतर ते तिथून निघून जातात आणि अजामिळ आपल्या मृत्यूशरीराने उठून त्यांना प्रणाम करणारच असतो, तोपर्यंत विष्णू तिथून निघून जातात. त्याला आपण चर्चा केली. पण विष्णुदूत निघून गेल्यानंतर, तर काल आपण चर्चा केली की अजामिला सोबत भगवंतांनी 5 प्रकारे कृपा प्रदान केली त्याला, ठीक आहे ना. त्याला 5 प्रकारे हृदय परिवर्तन करण्याची संधी दिली आहे, दुसरी संधी. कोणत्या कोणत्या 5 गोष्टी भगवंतांनी अजामिलच्या जीवनात घडवून आणल्या, ज्याच्यामुळे किंवा कोणाच्या जीवनामध्ये होतात, ज्याच्यामुळे हृदय परिवर्तन होण्याची शक्यता वाढते. कोणाला आठवत आहे? काल आपण चर्चा केलेल्या 5 गोष्टी ज्या आयुष्यामध्ये जेव्हा घडतात त्या व्यक्ती परिवर्तनाच्या दिशेने जाण्याची शक्यता वाटते, का परिवर्तनाची त्याला आता संधी भगवंत उपलब्ध करून देतात. कोणत्या 5 गोष्टी होत्या? काल ज्यांनी ज्यांनी लेक्चर अटेंड केला ते सांगण्याचा प्रयत्न करू शकतो. येस, पहिले होतं, काहीतरी मोठी घटना घडते जी त्याच्या जीवनामध्ये एक धक्कादायक असते आणि तो विचार करण्यास त्याला भाग पडते की खरं काय आहे, सत्य काय आहे, जीवन काय आहे, मी कोण आहे, कशाला जगतोय. तर त्याची सद्य परिस्थिती, सध्याची मनोवृत्ती हलवून टाकणारी ही घटना घडते, त्याला आपण धक्का असं म्हणतो. व्हेरी गुड. पुढे हिमांशू सांगतायत, येस, त्याच्यानंतर कृपा प्राप्त होते. कुठेतरी एक आशेचा किरण प्रकट होतो. भगवंत रस्ते सगळे बंद करतात पण कुठेतरी एक खिडकी उघडतात, जिथून बाहेर पडण्याचा रस्ता दिसतो की आध्यात्मिक रस्ता पण आहे. त्यानंतर त्या रस्त्याने चालण्यासाठी त्या रस्त्यावर चालणारे दुसरे उदाहरणं पण समोर प्रस्तुत करतात आणि त्यांना बघून आपल्या मनामध्ये एक विश्वास निर्माण होतो की बाबा मी या दिशेने चालू शकतो. यांचं उदाहरण माझ्या समोर आहे. एक्झाम्पल. थँक्यू आकांक्षा मध्याची. आणि त्यानंतर पहिले 3 सगळ्यांनी बरोबर सांगितले, अशोक प्रभू, आकांक्षा मध्याजी, हिमांशू प्रभू, थँक्यू. चौथं काय आहे? भले उदाहरण खूप मोठं आहे समोर, जसं प्रभुपाद आहे, अरे बापरे किती छान, किती मोठी भक्ती केली, किती सेवा केली, किती प्रयत्न केले, किती त्याग केला. पण ही खूप मोठी मोठी उदाहरणं आहेत. आपल्या सोबत आपल्याला कोणतरी भक्ती करण्यासाठी एक प्रेमाची साथ देणार कोणतरी पाहिजे, जो प्रेमाने आपल्याला हळूहळू उत्साह देईल, आपल्या चुका पण सांगेल, आपला मित्र म्हणून आपल्या समोर राहील आणि प्रेमाचा एक अनुभव सुद्धा देईल. त्या अनुभवाने वाटेल की नाही, जरी त्या अनुभव भेटतोय, हा छोटासा अनुभव मला मोठ्या अनुभवापर्यंत नेण्यासाठी प्रेरणा देतो. तो भक्तांना संघामध्ये एक प्रेमाचा अनुभव पण निर्माण होईल. आणि शेवटी ज्ञान, हे सगळे जे इमोशन्स आहेत आपले, इमोशनल ट्रान्सफॉर्मेशन झालंय भावनात्मक, त्याला एक चांगला फाउंडेशन, एक नीव देण्यासाठी, त्याचा पाया मजबूत करण्यासाठी ज्ञान पण दिलं जाईल. तर विष्णुदूताने हे सगळं काही दिलं अजामिळाला आणि अजामिळच्या जीवनामध्ये एक नवीन संधी उत्पन्न झाली. धक्का काय होता त्याच्या जीवनामध्ये? यमदूतांचं दर्शन, त्यासाठी खूप मोठा धक्का होता. कृपा काय होती? नारायण म्हटलं आणि विष्णू प्रकट झाले, ही कृपा होती. उदाहरण कोण होते? दैदिप्यमान दिसणारे अतिशय शक्तिशाली विष्णुदूत होते, की हे भगवंतांचे दूत आहेत. त्यांना बघून एक कॉन्फिडन्स निर्माण झाला की हे इतके शक्तिशाली, तर मी पण यांच्या मार्गाने चालू शकतो. प्रेमाचा त्यांनी अनुभव पण दिला, अतिशय कृपा करून त्यांनी त्याला वाचवलं आणि नंतर ज्ञानाचा संवाद पण केला. आणि ते ज्ञान फक्त यमदूतांसाठी नव्हतं. प्रश्न यमदूतांनी विचारला होता की का मी याला घेऊन जाऊ शकत नाही. उत्तर ते फक्त यमदूतांना देत नव्हते, यमदूतांच्या माध्यमातून अजामिळाला सुद्धा ऐकवत होते की तू ऐक, हे मी काय आम्ही काय सांगत आहोत, की तू हे चुकून जरी हरिनाम घेतलंय त्याने एवढा फायदा झाला, विचार कर की तू आयुष्यभर आता काय केलं पाहिजे. आणि असं ओपन एंडेड, म्हणजे फक्त ते प्रवचन अर्ध सोडून विष्णू तिथून आता
अंतर्धान होतं. आता हा अजमेर विचार करायला लागतो की काय घडलं माझ्यासोबत, म्हणजे काय आयुष्य जगलो मी. आणि त्याला आपली सगळी पूर्ण आयुष्यातल्या सगळ्या घटना त्याला आठवायला लागतात आणि तो रडायला लागतो ढसढस. तो विचार करतोय, अजामिलो अपि यथा कर्ण्य दूतानां यमकृष्णयोः धर्मं भागवतं शुद्धं त्रैविध्यं च गुणाश्रयम् अजामिलो अपि यथा कर्णे. आता अजामिळने काय केलं होतं? हा कर्ण्य. त्याने आता हा सगळा संवाद ऐकला होता. कोणाचा संवाद? दूतानां यमकृष्णयो. दोन लोकांचे दूत होते, यमाचे पण दूत आणि श्रीकृष्णांचे पण दूत होते. या दोन दूतांमधला संवाद त्याने ऐकला. पण तो संवाद कोणत्या विषयावर होता? धर्मं भागवतं शुद्धं त्रैवेद्यम च गुणाश्रयम. त्याने भागवत धर्म काय आहे, किती शुद्ध आहे, किती शक्तिशाली आहे, याचं त्याने प्रवचन ऐकलं त्या संवादामधून. ते पण मृत्यूशय्येवर. हे दोन गुण त्यालाच घ्यायला आले होते. आणि गुणाश्रयम, या सगळ्या तीन गुणांचा प्रभाव काय आहे ते पण त्याने ऐकलं. आणि शुद्ध भक्तीचं माध्यम काय ते पण ऐकलं. म्हणजे समस्या काय जीवनामध्ये, तीन गुण कशा आपल्याला बांधून टाकतात ते सुद्धा ऐकलं. आणि त्या समस्येवर समाधान काय आहे, भगवंताची शुद्ध भक्ती, हे सुद्धा त्याने ऐकलं. हरिनामाचं महत्व हे त्याने ऐकलं. आणि ऐकल्यामुळे, फक्त हे ऐकल्यामुळे अजमेरच्या जीवनामध्ये परिणाम काय झालाय? भक्तिमान भगवती आशु महात्म्य श्रवणात हरे अनुतापो महानासी स्मरतो अशुभमात्मनः. आता अजमेरच्या जीवनात हृदयामध्ये दोन प्रकारचे बदल झाले, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. काल आपण 5 बाह्य फॅक्टर्स बघितले, घटना बघितल्या, ज्या आपल्याला एक नवीन संधी उत्पन्न करून देतात. आज आपण आपली आंतरिक जी स्थिती आहे ती कशी बनवायची आहे, त्याचे 5 पैलू काय, जेणेकरून या बाह्य घटनांचा आपल्याला फायदा होईल, जेणेकरून ही बाह्य संधीचा आपण फायदा घेऊ शकू, लाभ घेऊ शकू. तर पहिला याच्यामध्ये आलंय, दोन प्रकारची आंतरिक स्थिती आहे, पहिली पॉझिटिव्ह, एक निगेटिव्ह. पहिली पॉझिटिव्ह आहे, भक्तिमान भगवती आशु. हा व्यक्ती आता भक्त बनलाय. भक्तिमान, भक्तिमान म्हणजे काय? जसं बुद्धिमान म्हणजे याच्याकडे बुद्धी आहे, तसं भक्तिमान म्हणजे याच्याकडे भक्ती आहे. म्हणजे एक शुद्ध परम भक्त बनलाय आम्ही, फक्त या संवाद ऐकल्याने. कारण हा संवाद त्याने अतिशय एकटक लावून ऐकला होता. कारण का? की मी कुठे जाणार याचा निर्णय चालू होता, न्यायनिवाडा चालू होता. त्याचा हा आत्मा नरकात जाणार की नरकात नाही जाणार, पापांचं फळ भोगावं लागणार की नाही भोगावं लागणार, अशा प्रकारे त्याचा न्यायनिवाडा चालू होता. आणि हे प्रवचन त्याने अतिशय ध्यानपूर्वक ऐकलं, परिस्थिती तशी होती. आणि हे ध्यानपूर्वक श्रवण केल्याने, महात्म्य श्रवणात हरे हे, हरीचे महात्म्य श्रवण करण्यामुळे भक्तिमान भगवती आशु, भगवंतांची भक्ती त्याला प्राप्त झाली. आशु म्हणजे लगेच, त्याच क्षणी हा बदल झाला. आता अजामिल भक्त बनलाय, शुद्ध भक्त बनलाय. शुद्ध भक्त बनण्यासाठी भगवंताला काय काय करावं लागतं आपल्या जीवनामध्ये. पण भगवंत आता सक्सेसफुल झालेत आणि अजामिल आता भक्त बनलाय. तो तसाच आहे, मृत्यूशय्यावरच पडलेला आहे, पण त्याचं हृदय मात्र आता परिवर्तन झालंय. तर हे परिवर्तन झालेलं हृदय कसं दिसतं, नक्की माझ्या जीवनात हृदय परिवर्तन झालंय की नाही हे कसं समजावं, त्याचे हे 5 पैलू आहेत. बाह्य संधी तर सगळ्यांच्या जीवनामध्ये येतात, पण मी त्याचा फायदा घेतलाय की नाही हे कसं समजणार? पहिली गोष्ट सांगतात, अनुतापो महानासी स्मरतो अशुभाम आत्मनः. स्मरतो, अजामिल तर आठवण करू लागला. काय आठवण करू लागला? जसं आपण या चित्रामध्ये बघतोय, अजामिल आठवण केली, अरे मी किती चांगला ब्राह्मण पुत्र होतो, वडिलांची सेवा करत होतो, गुरुची सेवा करत होतो, जंगलामध्ये लाकडं आणायला गेलो होतो, आणि तेव्हा मी त्या वैश्याला बघितलं आणि नंतर मी तिच्यासोबत माझं पूर्ण आयुष्य घालवलं. माझे किती पुत्र निर्माण झाले, संपूर्ण आयुष्य चोऱ्या माऱ्या दरेखोरी करत गेले, आणि शेवटी या सगळ्याचं फळ सुद्धा मिळालं होतं. यमराजाचे दूत येऊन मला घेऊन जाणारच होते, आणि तोपर्यंत विष्णू प्रकट झाले. तर आपलं सर्व पापमय आयुष्यात त्याच्या डोळ्यासमोरून प्रकट झालं. असं म्हणतात, मृत्यूच्या वेळी आपलं पूर्ण आयुष्यभराचा चित्रपट काही क्षणांमध्ये आपल्या समोरून एखाद्या चित्रपटासारखा मागे पुढे होतो, आणि आपल्याला सर्व आपली कर्म बघायला भेटतात, काय काय मी केलं आयुष्यभर, जेणेकरून
आपल्यालाही समजतं की आता मी कुठे जाणार आहे. पण हे सगळं आठवण केल्याने अजमच्या मनामध्ये काय उत्पन्न झालंय? अनुतापो, ताप निर्माण झालाय. मराठीमध्ये पण जेव्हा आपल्या चुकांची आपल्याला जाणीव होते, तर हृदयामध्ये एक ताप निर्माण होतो. कोणता ताप असतो तो? कोणाला आठवतोय शब्द? अनुतापो महान असी. आपल्या सगळ्या प्रकारचे पाप आठवण करून, त्यांचं स्मरण करून, अशुभम आत्मनः, जे काही स्वतः त्याने अशुभ गोष्टी केल्या आहेत, घाण प्रकारचं चरित्र स्वीकारलं होतं, या सगळ्याचा त्याला काय झाला? पश्चाताप. पश्चात म्हणजे नंतर, झाल्यानंतर, घटना घडल्यानंतर, काम केल्यानंतर. ताप म्हणजे काय? अग्नी. म्हणजे अतिशय असह्य वेदना ज्या हृदयामध्ये होतात, स्वतःच्याच कार्याला आठवून, त्याला म्हणतात पश्चाताप. पश्चाताप म्हणजे असं रस्त्याने चाललोय, कोणाला तरी पाय लागला, कोणाला धक्का दिला, तो पडला आणि म्हटलं सॉरी सॉरी अंकल. ते सॉरी म्हणण्याला, वर्क करणे सॉरी म्हणण्याला, त्याला पश्चाताप नाही म्हणत. पश्चाताप म्हणजे ऍक्च्युअली हृदयामध्ये इतका जाळा लागतो, इतकी अग्नी प्रकट होते, इतका असहनीय असतं ते, त्याला म्हणतात पश्चाताप. त्याच्यामध्ये हृदयामध्ये पश्चाताप निर्माण झालाय. काल आपण बघितलं, तर आपण आता बघणार आहोत की अजमलच्या जीवनामध्ये ही 5 गोष्टी निर्माण होणार आहेत. सर्वप्रथम, जे आपण पहिले 5 कारणं बघून मग आपण अजमलचे श्लोक आणि प्रभूपांचे तात्पर्य सुद्धा वाचूया. सर्वप्रथम नम्रता. ज्या आपल्या जीवनामध्ये घडामोडी होतात, तेव्हा आपल्याला समजतं की मी हारलो, माझं चुकलं हे समजण्यासाठी किंवा हे स्वीकारल्यानंतर मनामध्ये काय निर्माण व्हायला पाहिजे? सर्वात पहिले नम्रता, की मी चुकू पण शकतो, माझ्याकडनं चुका झाल्यात. आणि मग त्या चुकीचा आपल्या मनामध्ये काय निर्माण होतो? पश्चाताप. भगवद्गीतेची सुरुवात पण ह्या नम्रता आणि पश्चातापावरून चालू होते. अर्जुन जो इतका मोठा योद्धा आहे, तो कुरुक्षेत्रात रडतोय कशाला? लहान मुलासारखा. कारण इतका हृदयामध्ये ताप निर्माण झालाय, म्हणून त्याच्या अंगाला दहा होतोय, त्याला घाम फुटतोय, तो उभा राहू शकत नाहीये, त्याचे पाय थरथर कापतायत. का? हृदयामध्ये पश्चाताप आहे की काय चाललंय काय? मी असा काय विचार करतोय? आणि मग नम्रता निर्माण होते. तो सांगतो भगवंतांना, कार्पण्य दोषो अपहत स्वभाव, पृच्छामि त्वं धर्म सम्मूढ चेता, यच्छ्रेयस्यात् निश्चितं ब्रूहि तन्मे, शिष्यस्तेहं शाधि मां त्वां प्रपन्नम. तर अर्जुन भगवंतांना सांगतोय की कार्पण्य दोष अपहत स्वभाव पृच्छामि त्वं धर्म सम्मूढ. सम्मूढ म्हणजे पूर्णपणे मूर्ख. पूर्णतः मूर्ख असा मी तुम्हाला प्रश्न विचारत आहे. तर इथे सांगतायत की जेव्हा आपल्याला समजतं की मी मूर्ख आहे, तिथून अध्यात्माची सुरुवात होते. तर अजामिलला समजलं की माझी चूक झाली, मी मूर्खपणा केलाय, आणि त्या मूर्खपणा करणाऱ्याचं सर्व कारण त्याला काय होतोय? पश्चाताप. असा पश्चाताप हा अग्नी जो आहे ना, हा सहन करणं पण फार अवघड आहे. प्रत्येक जणाला सहन करू शकत नाही, आणि म्हणून लोक आपल्या चुकांबद्दल जास्त विचार करत नाही. ते विचार करतात की ठीक आहे, सगळेच करतात, मी केलं तर काय अवघड आहे, काय चुकलं, आणि असं म्हणून त्या पश्चातापाला आपण तोंड सुद्धा देण्याची इच्छा करत नाही. चूक स्वीकार करणे आणि पश्चाताप करण्याच्यामध्ये थोडासा फरक आहे. स्वीकार करतं
हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. सॉरी, थोडा नेटवर्क इश्यू आहे त्याच्यामुळे कनेक्शन कधी कट होतंय. एनिवेज, तर पश्चाताप ह्या गोष्टीला थोडं समजून घेण्यासाठी आपण प्रयत्न करू. आता भक्तीमध्ये आल्यानंतर आपल्याला समजतं की भौतिक जीवन काय आहे, पाप कशाला म्हणतात, भक्ती काय आहे, काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे, अनुकूल काय आहे प्रतिकूल काय आहे, नियम काय आहेत आणि नियमांचं उल्लंघन काय आहे. पण जर आपण पहिल्या दिवशी विचार करत होतो, आपण कळतंय पण वळत नाही, तरी आपल्याकडनं चुका होतात सगळं ज्ञान भेटल्यानंतर सुद्धा. आणि जेव्हा हे समजतं आपल्याला, तेव्हा खूप वेळा व्यक्ती जेव्हा परत परत चुका करत असतो, त्या चुकांचा फार त्रास होत असतो त्याला. किती लोकांनी हा त्रास, हृदयातला हा ताप अनुभव केलाय, त्याला आपण कधी कधी गिल्ट म्हणतो. की स्वतःच्याच नजरेमध्ये आपण स्वतः पडून जातो खाली आणि विचार करतो की अरे हे का करतोय मी, माझ्याकडनं हे असं का होतंय. आणि आपण कोणाला सांगूही शकत नाही आणि स्वतःही त्याला सहन करू शकत नाही आणि तो ताप आतमधून स्वतःला होत असतो. तर खूप वेळा, काही दिवस, काही महिने, काही वर्ष आपण हा ताप सहन करतो. पण जास्त दिवस एकच प्रॉब्लेम रोज रोज आपण सहन नाही करू शकत ना. कधीतरी तो सॉल्व्ह केला पाहिजे. पण तो सॉल्व्ह करण्याची पण ताकद आपल्यामध्ये नसते, तेवढी अजून आपली आध्यात्मिक शक्ती वाढलेली नाही, म्हणून आपल्याकडे चुका परत परत होत राहतात. मग तेव्हा एक निवड आपल्याकडे काय असते की ठीक आहे यार, चालतंय, इट्स ओके, भक्त आहे मी, काही प्रॉब्लेम नाही, भक्ती करतोय ना, नामजप करतोय, सगळं करतोय, चालतं, थोडे अनर्थ राहिले ना तरी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. किती लोकांनी अशी आपली स्वतःची समजूत काढली, काही वेळा का होईना, नेहमी नाही, पण कधी कधी वाटतं की अरे भरपूर कामं करायची, आता हेच जर विचार करत राहिलो ना तर मग हे होणार नाही. त्यापेक्षा ऑल इज वेल, ऑल इज वेल, सगळं काही व्यवस्थित आहे, काही प्रॉब्लेम नाही, सगळं चांगलं चाललंय, करत राहा, होईल एक दिवस, असं म्हणून आपण पुढे ढकल अशी गाडी निघण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा जेव्हा आपण आपल्या सवयींना, जेव्हा जेव्हा आपल्या विचारांना, आपल्या चुकांना इट्स ओके, चालतं हो, काही प्रॉब्लेम नाही, तेव्हा आपण काय करत आहोत, आपण फक्त आपला जो पश्चातापाचा जो अग्नी आहे त्याला बंद करतो. तर बस मग जरा शांत वाटते की ओके, सगळ्यांमध्येच प्रॉब्लेम आहे, माझ्यामध्ये थोडे प्रॉब्लेम आहे, काय प्रॉब्लेम आहे, इट्स ओके. पण हा जो अग्नी आहे आतमध्ये जो पश्चातापाचा, हा ऍक्च्युली खूप महत्वाचा आहे. याला असं आपण बंद करून टाकलं ना तर मग हा, याचा जो मुख्य कार्य आहे ते होणार नाही. अग्नीचं काम काय आहे साधारण त्या जगामध्ये, जाळून टाकणं एक काम आहे. पण सोनं जसं ना, सोनं त्याला पण आगीमध्ये टाकतात, कशासाठी, शुद्ध करण्यासाठी. तर धातूंना शुद्ध करणे हे अग्नीचं काम असतं. तसं आपल्या हृदयाला पण शुद्ध करण्यासाठी पण अग्नीचं काम आहे. त्यातला हा पहिला अग्नी तो म्हणजे पश्चाताप. हा ताप जर आपण विझवून टाकला, वर करणे आपण समजूत काढली की ठीक आहे यार, चालतंय, इट्स ओके, चलता है यार, हम नहीं सुधरेंगे, ऐसे ही चलता रहेगा, चलता है यार म्हटलं की मग आपण कधीच त्या सवयीतनं बाहेर नाही पडू शकत. तो अग्नी कंटिन्युअसली पेटत राहायला पाहिजे, त्याचा त्रास व्हायला पाहिजे, तरच आपण मार्ग शोधतो, तरच भगवंतही आपल्याला मार्ग दाखवतात, नाहीतर तो मार्ग भेटत नाही. पश्चातापाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, कोण सांगू शकेल? पश्चाताप, त्याला इंग्लिश शब्द काय आहे? कोणी सांगितलं तर बाकींना मग समजेल की नक्की काय म्हणतोय आपण, पश्चाताप म्हणजे काय. येस, रिग्रेट, गिल्ट, हे पण शब्द आहेत, पण सर्वात चांगला शब्द आहे रिपेंटन्स. रिपेंटन्स हा शब्द एक्झॅक्ट वर्ड आहे फॉर पश्चाताप. आता पश्चाताप करण्यासाठी, पश्चाताप केल्याने आपण भगवंताची कृपा आकर्षित करत असतो. कारण आपण जळतोय आतमधून, आपल्याला त्रास होतोय, पण आपण त्याला वरकरणी विझवण्याचा प्रयत्न करणार नाही. जसं प्रभुपाद म्हणतात ना, जर एखाद्या हाताला फोड आला तर तो वरूनच मलम लावून त्याला नीट करण्याचा प्रयत्न करत नाही. वरून वरून मलम लावून जर नीट केला तर फोडा कदाचित जाईल, पण पण काही दिवसांनी दुसरीकडे कुठेतरी येईल. त्यालाही पण मलम लावून नीट केला, अजून तिसऱ्या ठिकाणी येईल. मग करायला काय पाहिजे? प्रभुपाद सांगतात की तुमच्या रक्तामध्ये इन्फेक्शन असेल तर त्या रक्ताला शुद्ध करण्यासाठी
औषधं घ्यावी लागतील. जोपर्यंत मुळापासून जाणार नाही तोपर्यंत वरकरणी फुंकर मारून किंवा मलम लावून किंवा त्याला असं गोंजारून तो आजार काय बरा होणार नाहीये. तसं आपल्या अनर्थ आतमध्ये आहे ते आपल्याला खूप असहनीय जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत भगवंतांना काढणार नाही बाहेर. जोपर्यंत आपण त्यांच्याशी तह करून ठेवला, ठीक आहे यार, मी पण आहे, कृष्ण पण आहे, तुम्हाला पण एक रूम दे, तुम्ही पण भाड्याने राहा, इथे काय प्रॉब्लेम आहे, थोडंसं राहा. आपण जर त्यांना स्वतः राहायला दिलंय तर मग भगवंत कशाला बाहेर काढतील? भगवंत बाहेर काढणार नाही. कारण हरिनाम हे चिंतामणी पण आहे, आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण पण करतं नाही. हरिनाम आपलं हृदय साफ करणारा चेतो दर्पण मार्जनम साबण सुद्धा आहे. पण जोपर्यंत आपण आपल्या त्या इच्छांना असहनीय, अनवॉन्टेड किंवा अनवांछित आहेत हे जोपर्यंत भगवंतांना दाखवत नाही तोपर्यंत भगवंतांना बाहेर काढणार नाहीये. साधारण भक्त जो भक्तीमध्ये नवीन नवीन येतो त्याच्याकडनं चुका घडणं हे साहजिक आहे. भगवंत उद्धव गीतेमध्ये सांगतात उद्धवाला, जात श्रद्धा मत कथासु निर्विण्ण सर्व कर्मसु वेद दुःखात्मकान कामान परित्यागेपि अनिश्वर. हा श्लोक जो आहे ना अतिशय सुंदर श्लोक आहे. म्हणजे साधक भक्तांच्या जीवनात काय चालतं हे समजून सांगणारा श्लोक आहे. नीट समजून घ्या. जात श्रद्धा मत्कथासु, या व्यक्तीची परिस्थिती काय आहे? भगवंतांच्या कथांमध्ये, भगवंतांच्या भक्तीमध्ये त्याला श्रद्धा निर्माण झाली. निर्विण्ण सर्व कर्मसु, बाकी सर्व क्रिया, कर्मकांड, ज्ञानकांड, योग, अष्टांग योग, ध्यान मार्ग इत्यादी हे सगळे काय कामाचे नाही त्याला समजलंय. आता या दोन गोष्टी किती लोकांच्या आयुष्यामध्ये पूर्ण होतात? किंवा भक्तीमध्ये श्रद्धा आहे की भक्ती काम करते, भक्ती मला आयुष्यामध्ये सर्वात महत्वाची आहे, आणि हे पण समजलं की भक्ती सोडून बाकीचे कर्मकांड वगैरे मला काही मदत करणार नाहीये. एवढी श्रद्धा किती लोकांकडे आहे? चॅट बॉक्स मध्ये लिहा हो. भक्तीमध्ये श्रद्धा आहे की भक्ती काम करते, श्रवणम कीर्तन भगवंताचं नाम जप दर्शन इत्यादी, आणि बाकी सर्व कार्यांपासून आपलं मन हटलेलं आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये तर काही उरलेलं नाही रस. ते आपल्याला समजलंय. सर्वांचं उत्तर मनीषा माताजी, रश्मी माताजी, दिगंबर प्रभू, येस दीप्ती माताजी, एवढं तर आपल्याला समजलंय. वेद दुःखात्मकान कामान, अच्छा, काम वासना किंवा भोग इच्छा या दुःखाचं कारण आहेत हे पण समजलंय. की जेव्हा जेव्हा इंद्रियभोग करणार त्याच्यामधनं मला फक्त निराशा आणि दुःख उत्पन्न होणार आहे. इंद्रिय भोग हे सुख नाही, दुःख उत्पन्न करणार. हे किती लोकांना समजलंय? चॅट बॉक्स मध्ये लिहा हो. ज्या भोग इच्छा आहेत, जे भगवंतांनी वर्ज्य सांगितले, त्या जर मी केल्या त्याच्यामधनं मला त्रास होणार आहे हे पण माहित आहे. व्हेरी गुड, थँक्यू. परंतु उत्तर आलं येस. तिसरी पण अट पूर्ण झाली या श्लोकामधली. चौथी अट आहे परित्यागे अपि अनिश्वर, की हा व्यक्ती जरी त्याला समजलंय की भोग इच्छांमध्ये दुःख आहे पण तरीही सगळ्या प्रकारच्या भोग इच्छा नेहमीसाठी सोडून टाकणं त्याच्या अजून क्षमतेमध्ये नाही. स्क्रीन मी तुम्हाला दाखवत नाही, तर हा श्लोक भागवतामध्ये याचा तुम्हाला भागवतातला श्लोक दाखवू शकलो. जस्ट अ मिनिट. ओके, लेट मी शो यू वर्स. श्रीमद भागवतम स्कंद 11 अध्याय क्रमांक 20 श्लोक क्रमांक 28. ओके, श्लोक तुमच्या समोर येतोच आहे. ओके, दिसतं सगळ्यांना स्क्रीन? जात श्रद्धा मत कथा. पहिली अट, भगवत भक्तीमध्ये भगवंताच्या कथांमध्ये त्याला श्रद्धा निर्माण झाली. दुसरं, निर्विण्ण सर्व कर्मसु, बाकी सर्व कर्मामध्ये त्याला निर्विण्ण म्हणजे काही रस उरलेला नाहीये. वेद म्हणजे जाणतो काय, दुःखात्मकान कामान, सर्व प्रकारचे काम वासना, सर्व प्रकारचे भोग हे दुःखाचं कारण हे पण समजलंय. पण चौथी अट आहे परित्यागे अपयनेश्वर. असा भक्त हे सगळे प्रकारचे जे भोग आहेत नेहमीसाठी रोज रोज त्याग करू शकत नाहीये. खूप वेळा त्याच्या त्या इच्छा होतात आणि तो त्या कार्यामध्ये लागतो सुद्धा.
परित्यागे अपि अनीश्वरः. सगळ्या प्रकारच्या या भोग इच्छांचा त्याग करणं त्याच्यासाठी अजून शक्य नाहीये. ही अट किती लोकांची मान्य होते? त्यालाच म्हणतात कळतंय पण वळत नाही. त्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आधी दिलंच होतं. तर श्रद्धा आहे भक्तीमध्ये, भोग इच्छांमध्ये दुःख हे पण समजलंय, पण तरी भोगामध्ये पुन्हा पुन्हा मन तिकडेच पळतंय किंवा परत परत त्या कार्यामध्ये लागतोय. ठीक आहे. म्हणजे हा श्लोक आपल्याबद्दलच चाललाय. अशा व्यक्तीने काय केलं पाहिजे? भगवंत सांगतात, ततो भजेत मां प्रीतः. जेव्हा आपल्याला खूप पश्चाताप होतो, अग्नी हा खूप कठोर आहे, याला सहन करणं पण अवघड आहे. आणि कधी कधी याच्यामध्ये व्यक्ती इतका डिप्रेशन किंवा निराशेमध्ये जातो की मी कोणत्याच लायकीचा नाहीये, मला काहीच जमत नाही, परत परत मी चुका करतोय, असं म्हणून म्हणून कधी कधी व्यक्ती डिप्रेशनमध्ये जातात, निराश होतात, कधी कधी व्यक्ती आत्महत्या सुद्धा करतात. काही काही चुका, जसं पालघरमध्ये 2 वर्षापूर्वी एक व्यक्ती सकाळी ट्रेन पकडण्यासाठी आला होता. सगळी लोक ट्रेन पकडण्यासाठी उभी होती आणि फ्लाइंग राणी आली तिकडून, आणि ट्रेन आली तर सगळ्या लोकांनी आपली आपली बॅग घेतली ट्रेनमध्ये बसण्यासाठी. ह्या व्यक्तीने आपली बॅग उचलली ट्रेनच्या खाली जाण्यासाठी, आणि सर्वांच्या समोर त्याने ट्रेनच्या समोर उडी घेतली. आणि रोज त्यांच्यासोबत ट्रॅव्हल करणारा हा माणूस अचानक आत्महत्या करून सर्वांमधून निघून गेला. आणि लोकांनी बघितलं, अरे काय झालं होतं? काहीच नव्हतं झालं, चांगला होता कालपर्यंत, चांगलं त्याची पत्नी आहे, त्याची छोटी मुलगी आहे, आणि हा कसं काय आत्महत्या करतोय? कारण लोक कधी कधी अशा चुका करतात म्हणजे कोणाला सांगणं सुद्धा त्यांना शक्य होत नाही. त्यामुळे स्वतःच्या चुका आठवत आठवत ते इतके खचतात की समाजाला समजलं तर माझी काय राहील इज्जत, असं म्हणून ते विचार करतात तशा मीच राहत नाही, आणि आत्महत्या सुद्धा करतात. तर स्वतः चूक करणे हे नॅचरल आहे, कारण आपण मनुष्य आहोत. पण या चुकांना समोर कसं जायचं हे फार महत्वाचं. अजामिलची कथा फक्त काय चुका करायच्या नाही याच्यासाठी नाही दिली भागवतामध्ये. चुका केल्यानंतर सुद्धा भगवंत आपल्याला संधी देतात हे सांगण्यासाठी गेली. खूप वर्षांपूर्वी पालघरमध्ये एका कॉलनीमध्ये आम्ही गीता कोर्स केला. गीता कोर्समध्ये खूप साऱ्या लोकांनी छान प्रतिसाद दिला. त्यातले काही निवडक लोक होती ज्यांनी खूप छान उत्तरं पण दिली, परीक्षेमध्ये पण उत्तीर्ण झाले, त्यांना आम्ही खूप चांगले प्राइजेस पण दिले. त्यातली एक व्यक्ती नंतर कार्यक्रमाला येणं बंद झाली. वर्षभरानंतर मला भेटली ती व्यक्ती. मी त्यांना विचारलं की तुम्ही का प्रोग्रामला येत नाही? त्यांनी मान खाली घातली, म्हणाली, प्रभूजी माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली माझ्याकडून चरित्राबद्दल. आणि मी विचारलं पण नाही की काय झाली चूक. फक्त एवढंच म्हटलं की चुका आपण सगळेजण करतो, पण भगवंतांनी आपल्याला परत एकदा संधी दिली आहे, तिचा आपण फायदा घेतला पाहिजे. आजपर्यंत मी त्यांना कधी विचारलं नाही परत की तुम्ही काय चूक केली होती, पण त्यांनी त्या संधीचा फायदा घेतला आणि नामजप करण्यासाठी आरंभ केला. आज ते 16 नामजप करतायत, दीक्षेसाठी पण तयार आहेत. एक चांगलं जीवन जगतायत, शुद्ध. म्हणजे आपण किती पापी असलो तर प्रत्येक, असं म्हणतात ना, प्रत्येक साधूचं भूतकाळ होता आणि प्रत्येक पापीचं भविष्य पण आहे. वाल्मिकीचा इतिहास आहे आणि वाल्याकोळीचं भविष्य पण आहे, उज्ज्वल आहे. आणि ते भगवंत सांगतात आपण ह्या स्तराला जरी असलो, इट्स ओके नाही म्हणायचंय, चालेल पाप असं नाही म्हणायचंय. ते स्वीकार करायचं की खरंच मी चुका करतोय, पण त्याच्यासाठी उपाय मला काहीतरी केला. तो उपाय काय करायचा आहे? ततो भजेत माम प्रीतः. तिसऱ्या ओळीत भगवंत सांगतायत, प्रीतीने. सध्या आपल्यासाठी प्रीती म्हणजे श्रद्धालू दृढ निश्चय. श्रद्धेने, आदरपूर्वक, दृढ निश्चयाने भजेत माम, भगवंतांची भक्ती पुन्हा करायला चालू करायची. जमिनीवरनं चालणारा माणूस जर जमिनीला ठोकर लागून पडला, तो उठण्यासाठी परत आधार कोणाचा घेतो? जमिनीचाच घेतो, भूमीचाच घेतो. तसंच भक्ती करता करता जरी चुका झाल्या, आधार कोणाचा घ्यायचा आहे? दुसऱ्या कोणत्याही टेक्निक्स अँड टिप्सचा नाही, भक्तीचाच घ्यायचा आहे. तेच हरिनाम आणखी चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करायचा आहे, आणखी जास्त आदरपूर्वक करण्याचा प्रयत्न करायचा आहे, आणखी जास्त दृढ निश्चयाने, आणखी जास्त सातत्याने, आणखी जास्त गुणवत्तेने करायचा आहे. मग भक्त बघून सांगतात, जुषमानश्च तान कामान दुःखो दरकांश गरहन. अशा प्रकारचे व्यक्ती भगवत भक्ती करत राहतो आणि आपल्या हातून घडलेल्या पापांसाठी शोक सुद्धा करत राहतो. तो पण सोडत नाही. तो पश्चाताप अग्नी तेवत ठेवतोय आणि सोबत भक्ती करण्याचा प्रयत्न करतोय, या सगळ्या पापकर्मांतून मुक्त होण्यासाठी.
याला म्हणतात खरा पश्चाताप. पश्चाताप म्हणजे डिप्रेशन नाही, पश्चाताप म्हणजे निराशा नाही, पश्चाताप म्हणजे स्वतःला कोसणं नाही. पश्चाताप म्हणजे ठीक आहे, मी असं आहे, मला मान्य आहे, आता मी काय करणार, ते महत्वाचं आहे. तर अजामिलची स्टोरी फक्त आपल्याला चुका काय करू नका हे सांगत नाही. चूक झाल्यानंतरही भगवंत संधी देतात आणि जेव्हा भगवंत संधी देतात तिचा फायदा कसा करून घ्यायचा आहे हे समजून सांगण्यासाठी ही कथा खास करून आपल्या जीवनात भगवंतांनी पाठवली आहे श्रीमद भागवतामध्ये. तर आपण इथे बघत आहोत की अजामिल याचे जर आपण आंतरिक 5 गोष्टी बघितल्या ज्या प्रकारे त्यांनी या परिस्थितीचा सामोरा जो गेला. पहिलं म्हणजे नम्रता निर्माण झाली. ज्या व्यक्तीला आपले पापकर्म लक्षात राहतात ना, तो उद्धट राहत नाही, तो अहंकारी होत नाही, तो गर्विष्ठ होत नाही, तो सम्मानाची अपेक्षा करत नाही, तो दुसऱ्यांना सम्मान देतो, तो दुसऱ्यांचा दास बनण्यासाठी तयार आहे, तो स्वतःला प्रभू म्हणून घेत नाही, तो सर्वांचा सेवक बनण्यासाठी तयार होतो. का? कारण त्याला लक्षात आहे की मी आधी कोण होतो. दुसरा, पश्चाताप. मी जे करतो सगळं व्यवस्थित आहे असं तो नाही म्हणत. त्याला माहित आहे मी आतमध्ये किती घाणेरडा आहे, मी काय काय चुका केल्या आहेत. पण फक्त नकारात्मक नाही हा पश्चाताप, कृतज्ञता आहे. कृतज्ञता कशाबद्दल? की भगवंताने मला दुसरी संधी दिली आहे, भक्तांनी मला पुन्हा एकदा आधार दिलाय. त्यामुळे भगवंतांचे आणि भक्तांचे आभार व्यक्त करत, कृतज्ञता व्यक्त करत तो आता पुढचं पाऊल ठेवतोय. आणि चौथं फार सर्वात महत्वाचं म्हणजे ठाम निर्णय घेतोय जीवनामध्ये. जसं काल आपण चर्चा करत होतो की प्रेरणा भेटणे एक गोष्ट आहे, पण कमिटमेंट करणं म्हणजे भक्तीच्या प्रक्रियेला आपल्या जीवनामध्ये स्वीकार करणं ही दुसरी गोष्ट आहे. भक्तांना बघून, चांगलं प्रवचन ऐकून, एक मोठा कार्यक्रम अटेंड करून, जन्माष्टमीला अभिषेक करून किंवा खूप मोठं मंदिर बघून, भगवंताचं सुंदर दर्शन एकदा बघून प्रेरणा हृदयामध्ये उत्पन्न होणं गरजेचं आहे. पण ती पहिली पायरी आहे. तिथे परिवर्तन होणार नाही. तिथे फक्त परिवर्तन घडावं अशी इच्छा आहे. पण परिवर्तन जर खरंच घडवून आणायचं असेल, तर आपल्या जीवनामध्ये एक ठाम निर्णय घेणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण कमिटमेंट देत नाही. भक्ती खूप लोकांना असं वाटतं, की काहीतरी चमत्कार होईल आणि मी भक्त बनेल. चमत्कार जेव्हा भगवंत स्वतः धर्तीवर येतात ना, तेव्हा करतात. जसं चैतन्य महाप्रभू आलिंगन देत होते. आलिंगन दिला की कृष्णप्रेम मिळायचं. भगवान श्रीकृष्ण आले, शबरीच्या पायावर पाय ठेवला आणि हंडवटीला पकडून उचलली. शबरी सरळ पण झाली आणि त्या हृदयामध्ये भगवंताबद्दल प्रेम सुद्धा उत्पन्न झालं. तेव्हा भगवंत स्वतः जेव्हा येतात, तेव्हा अशा प्रकारे उद्धार घेतात. रामचंद्र आले, अहिल्याच्या शिळेमध्ये पाय ठेवून अहिल्या प्रकट झाली. हे चमत्कार जेव्हा भगवंत स्वतः येतात ना, तेव्हा होतात. आजही होतात. पण साधारण मार्ग भगवंतधामी गेल्यानंतर साधना राहते. आणि साधना ही काही वन टाइम नसते. एक दिवस अचानक स्फूर्ती आली आणि मी खूप मोठे स्तोत्र म्हटले, माळा केल्या आणि उपवास केले आणि आजपासून मी भक्त झालो, असं होत नाही. साधना किंवा भक्ती आपल्यासाठी म्हणजे एक नियमित करण्याची गोष्ट आहे. ज्याच्यामध्ये एक डेडिकेशन लागतं, ज्याच्यामध्ये एक संकल्प लागतो. ठाम निर्णय म्हणजे संकल्प घेणे, की मला पुढे जायचंय आणि मला या गोष्टी कराव्याच लागतील. जर खरंच आतमध्ये पश्चाताप असेल आणि खरंच भगवंतांनी दिलेल्या कृपेची कृतज्ञता असेल, तर आपण कृष्णांच्या आनंदासाठी मला हृदय जन आलेली नाही, तर म्हणतात ठाम निर्णय. मग व्यक्ती गुरु स्वीकार घेतो आणि मग चालू होते ती दृढ साधना. एक प्रक्रिया, प्रक्रियेची आवश्यकता आहे. अजमेल, ठीक आहे, आपण थोडे पुढचे श्लोक पण बघूया. प्रभुपाद खूप सुंदर तात्पर्य लिहितात. इथे आपण बघितलं या स्लाइड पर्यंत की अजमेल जी हृदयामध्ये भक्ती उत्पन्न झाली. भक्तिमान भगवती आशु महात्म्य श्रवणाधरे. भगवंतांचं महात्म्य श्रवण केल्याने अजमेल आता भक्त बनला आणि या भक्ताचा गुण काय होता? अनुतापो, पश्चाताप निर्माण झाला. महानसी,
स्मरतो अशुभम आत्मनः, स्वतः केलेल्या अशुभ गोष्टींचं स्मरण करून त्यामध्ये पश्चाताप निर्माण झाला. कोणी वाचेल? श्रील प्रभुपाद तात्पर्यामध्ये 3 वेळा पश्चातापाबद्दल लिहितात. एनीबडी कॅन रीड? हात वर करा, मी तुम्हाला अनम्यूट करीन. ओके, आकांक्षा माताजी. अच्छा. हरे कृष्णा. शुद्ध भक्त बनणाऱ्या व्यक्तीची ही मानसिकता असते. जेव्हा एखादी व्यक्ती भगवंत आणि आध्यात्मिक गुरुच्या कृपेने भक्ती सेवेच्या स्तरावर पोहोचते, तेव्हा ती सर्वप्रथम आपल्या भूतकाळातील पापकर्माबद्दल पश्चाताप करते. यामुळे आध्यात्मिक जीवनात प्रगती करण्यास मदत होते. त्यांनी भोजन भूतकाळातील पापकर्माबद्दल पश्चाताप हे शुद्ध आहे. केवळ आपल्या भूतकाळातील वाईट सवयीच सोडू नयेत, तर त्याने आपल्या भूतकाळातील पापकर्माबद्दल नेहमी पश्चाताप केला पाहिजे. हे शुद्ध भक्तीचे बरोबर. एकाच तात्पर्यामध्ये खूप वेळा पश्चाताप 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 येते. सांगतो हे भक्ताचं कर्तव्य आहे, हे शुद्ध भक्तीचं मानक आहे, ही शुद्ध भक्ताची मानसिकता आहे. तर पश्चाताप जर आपण मायनस केला आपल्या भक्तिमय जीवनातून, तर प्रगती होणार नाही. बरोबर म्हणून त्या आध्यात्मिक जीवनात प्रगती करण्यास मदत करतोय पश्चाताप. पण या जगामध्ये आपण नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो ना. ऑलवेज बी पॉझिटिव्ह, नेहमी सुखी, पॉझिटिव्ह इमोशन राहिले पाहिजे. आणि ते पॉझिटिव्हिटीच्या भरामध्ये आपण हे निगेटिव्ह पश्चाताप आपल्याला निगेटिव्ह वाटतो. अरे काय दुःख दुःख करत राहायचं सारखं सारखं. झालं एकदा केलं होतं ना चूक, काय ते लक्षात ठेवायचं. पुढे बघू आता काय करायचं. नाही, प्रभुपाद म्हणतात की नेहमी त्या गोष्टी आपण पश्चाताप केला पाहिजे. ऍक्च्युली आपण जेव्हा चूक करतो आणि आपल्याला चूक समजते, जशी माझी चूक सांगितली कॉलेजमध्ये झालेली, आणि तेव्हा आपलं अतिशय निस्सहाय्य स्वतःला अनुभव करतो, असहाय्य अनुभव करतो. आणि त्यावेळी जे हरिनाम आपण घेतो ना, ते अतिशय भगवंतांना आतुरतेने आपण पुकारतो. पण जेव्हा आपण विसरून जातो आपल्या चुका, मग त्या हरिनामामध्ये त्या भक्तीमध्ये तीव्रता राहत नाही. म्हणून प्रभुपाद सांगतात हे भक्ताचं कर्तव्य आहे, त्याने पश्चाताप केला पाहिजे. अजामिल पुढे श्लोक म्हणतो, क्वचाहम कितवः पापो ब्रह्मग्नो निरपत्रपः क्वच नारायणे एतत् भगवन्नाम मंगलम. चुका मी खूप केल्यात, त्यांचा पश्चाताप आहे मला, पण पुढची त्याच्या हृदयामध्ये भावना काय आहे? कोण वाचेल? कुठे गेले दिगंबर प्रभू? मी थोडा हात वर केला तर मला अनम्यूट करते. येस, वाचा. अजामिल पुढे म्हणाला, मी एक निर्लज्ज लबाड आहे, ज्याने आपली ब्राह्मणी संस्कृती नष्ट केली आहे. खरे तर मी पापाचे मूर्तिमंत रूप आहे. भगवान नारायणाच्या पवित्र नामाच्या अत्यंत मंगलमय नाम जपाच्या तुलनेत मी कुठे आहे? अजामिल सांगतोय की मी पापी आहे, पापाचं मूर्तिमंत स्वरूप आहे, निर्लज्ज आहे, लबाड आहे, पूर्ण ब्राह्मण संस्कृतीवर कलंक आहे. पण मला काय मिळालंय? भगवान नारायणाचं शुद्ध नाम भेटलं. मी एवढा कलंकी आहे आणि नाम किती शुद्ध आहे, मी याच्या लायकीचं पण आहे का? मग त्या हृदयामध्ये ही पण कृतज्ञता आहे, मला एवढा मंगलमय नाम भेटलाय. काल आपण चर्चा केली, यावती शक्ती पाप निर्हणे हरे तावत कर्तुम अशक्नोती. किती जेवढ्या आपली करण्याची ताकद त्याचं लक्ष आहे. ओके, कोण वाचेल भाषा रूपांत तात्पर्य? सुंदर पॉईंट रूपांत लिहितात, जे आपल्या सर्वांसाठी ऍक्च्युली भक्ताची मानसिकता समजण्यासाठी आणि भक्तीमध्ये टिकून राहण्यासाठी फार गरजेचं. येस, पूजा माताजी वाचा. हरे कृष्ण. कृष्ण चळवळीद्वारे नारायण कृष्णाचा उद्धार केला पाहिजे. आपण गुणास्पद जीवन जगत होतो, परंतु आता आपल्याला हरे कृष्ण मंत्राचा जप करण्याची संधी मिळाली आहे, म्हणून आपण या संधीचे नेहमी कौतुक केले पाहिजे. भगवंतांच्या कृपेने आपण अनेक शाखा उघडत आहोत आणि या सुदैवाचा उपयोग
पवित्र नामाचा जप करण्यासाठी आणि ते संधी मला सुद्धा त्याचं कौतुक अप्रिशिएट द ऑपॉर्च्युनिटी, जी संधी आपल्याला भेटली आहे तिचं पण आपण कौतुक केलं पाहिजे. पुढे आज मी सांगतो, सोहम तथा यतिष्यामी यत चित्तेंद्रियानिलः यथा न भूय आत्मानं अंधे तमसि मज्जये. आज मी सांगतो, मी एक पापनिष्ठ आहे, पण आता मला ही संधी मिळाली असल्यामुळे मी माझे मन, जीवन आणि इंद्रिय यांवर पूर्णपणे नियंत्रण ठेवले पाहिजे आणि नेहमी भक्ती सेवेमध्येच मग्न राहिले पाहिजे, जेणेकरून मी पुन्हा भौतिक जीवनाच्या खोल अंधारात आणि अज्ञानात पडू नये. ही सतर्कता पण त्याच्या मनामध्ये आहे की झालं गेलं ठीक आहे, पण मला आता खूप सतर्क राहिलं पाहिजे की मी पुन्हा या इंद्रियांच्या अधीन जाणार नाही. प्रभुपाद तात्पर्य लिहितात, 3 पॉइंट्स. हरे कृष्णा. आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात हा दृढ निश्चय असला पाहिजे. श्रीकृष्ण आणि गुरूंच्या कृपेने आपल्याला एका उच्च पदावर पोहोचवले आहे आणि ही एक मोठी संधी आहे. हे लक्षात ठेवून आपण पुन्हा स्वतःत पाहू नये म्हणून श्रीकृष्णाकडे प्रार्थना केल्यास आपले जीवन यशस्वी होईल. हरे कृष्णा. प्रभुपाद इथे लिहित आहेत, सांगतात की हा दृढ निश्चय असणं गरजेचं आहे. एक असतं की आपण खूप वेळ ठाम निर्णय घेतो, संकल्प घेतो, चला आजपासून जप करतो, असं की मनुष्य आणि प्राणी यांच्यामध्ये फरक आहे तो म्हणजे डिटर्मिन. भौतिक जीवनाच्याच संकल्पना घेऊन भक्ती करत असतो. भक्तीमध्ये येण्याआधी आपण सर्व कार्य एकच कारणासाठी करत होतो. काय कारण होतं कोण सांगेल चॅट बॉक्स मध्ये? भक्तीमध्ये येण्याआधी जप करताना आपल्याला नेहमी मजा येते का? नेहमी सुख वाटतं का? नाही, कधी कधी खूप त्रास होत नाही, मन खूप भटकतं. काल काय केलं त्याच्यावर अवलंबून आहे. हरिकथा ऐकताना नेहमी आनंद येतो का? कधी आनंद येतो, कधी नाही येत, कधी समजतं, कधी नाही समजत. पण साधारण जगामध्ये पण तुम्ही बघितलं तर कोणतेही काम, कोणतेही प्रशिक्षण, कोणतेही शैक्षणिक प्रगती करणारी पण व्यक्ती रोज मजा येते म्हणून जॉबला जात नाही, मजा येते म्हणून शाळेत जात नाही. करण्याची गरज आहे, एक प्रक्रिया पालन करतोय तो, कारण शेवटी काहीतरी भेटणार आहे. तसंच भक्तीमध्ये संकल्प एक दिवसाची गोष्ट नाहीये. साधक म्हणजे मजा येवो किंवा नाही येवो, आपल्याला नामजप करायचाच आहे, आपल्याला भागवत श्रवण करायचंच आहे, गीता भागवताचं पठण अध्ययन करायचंच आहे. याला म्हणतात दृढ निश्चय. ही एक प्रणाली, ही एक साधना पद्धती पालन करणं गरजेचं आहे. प्रभुपाद पुढे सांगतात, पण हे सगळं करत असताना परत पतन होऊ नये यासाठी काय केलं पाहिजे? प्रार्थना केली पाहिजे. कारण अजून माझी एवढी शक्ती नाहीये, मी प्रयत्न करतोय भक्ती करण्याचा, पण माझी शक्ती कमी पडू शकते मायेच्या संघर्षामध्ये. ते भगवंत मला वाचवा. श्रील प्रभुपाद मॉर्निंग वॉकला गेले होते, सकाळी सकाळी फेरफटका म्हणण्यासाठी आपल्या शिष्यांसोबत. आणि शिष्याने काय विचारलं, प्रभुपाद एक इंडियन साधू आलाय, एक भारतीय साधू आलाय अमेरिकेमध्ये आणि खूप चर्चा चालू आहे त्याची. प्रभुपाद म्हणले, का चर्चा करतायत? म्हणजे तो खूप चमत्कारी आहे, खूप सारा जादू करतो, हातामधून राख उत्पन्न करतो, कधी सोन्याचे घड्याळ काढतो, कधी काय वेगळ्या काय गोष्टी प्रकट करतो, नाहीशा करतो, खूप मोठे चमत्कार करतो आणि म्हणून लोक त्याच्याकडे खूप जात आहेत. प्रभुपाद म्हणाले, ठीक आहे. शिष्याने विचारलं, प्रभुपाद
तुम्ही पण काहीतरी चमत्कार करून दाखवा ना, तुम्ही पण प्रसिद्ध व्हाल. तुम्हाला येतो का काही चमत्कार करायला? प्रभुपाद म्हटले, चमत्कार येतो ना मला. चमत्कार काय आहे? प्रभुपाद म्हणाले, तुम्ही एक पूर्ण रूम सुंदर सुंदर स्त्रियांनी, ज्या भलेही निर्वस्त्र असतील, अशा जरी भरून ठेवली तरी माझ्या हृदयामध्ये काम वासना जागृत होणार नाही. माया कॅनॉट टच मी. माया मला प्रभावित नाही करू शकत. विष्णू म्हणाले, बाप रे, हे तर म्हणजे टॉप क्लास, याच्यापेक्षा मोठं काय असू शकत नाही. मॉर्निंग वॉक संपल्यावर, फेरफटका संपल्यावर सगळे मंदिरात परत आले आणि मंदिरामध्ये दर्शन उघडलं भगवंताचं. गोविंदम आदिपुरुषम तमहम भजामी. सर्वजण भगवंतांना फूल आपल्या प्रार्थना अर्पण करू लागले आणि प्रभुपाद भगवंतासमोर उभे राहिले, हात जोडून तीव्रतेने प्रार्थना करत होते. सगळेजण निघून गेले तरी प्रभुपाद प्रार्थना करतायत. ते एक भक्त जो त्या मॉर्निंग वॉक मध्ये होता, तो प्रभूने जाऊन विचारला की प्रभुपाद तुम्ही काय प्रार्थना करतायत? फार हिंमत होती त्याची. त्यांनी विचारलं प्रभुपादांना, प्रभुपाद तुम्ही काय प्रार्थना करतायत? प्रभुपाद म्हणाले, मी कृष्णाला प्रार्थनेमध्ये, हे भगवंता कृपया मला मायेपासून वाचव. तो आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, प्रभुपाद तुम्ही तर आत्ताच आम्हाला म्हणाले ना की माया तुम्हाला स्पर्श नाही करू शकत, तुमच्यावर हे सगळे काम नाही करत, मग तुम्ही अशी प्रार्थना का करतायत की मायापासून मला वाचव म्हणून? प्रभुपाद म्हणाले, कारण की मी रोज अशी प्रार्थना करत असतो की भगवंता मला मायापासून वाचवा, म्हणून मला माया स्पर्श करू शकत नाही. ती माझ्या शक्तीने नाहीये, ती भगवंतांच्या कृपेने आहे. तर कृपा केव्हा मिळते? जेव्हा आपण नेहमी प्रार्थना करत असतो. लहान मुलाच्या जवळ आई केव्हा राहते? तर मूल नेहमी रडत राहतं, नेहमी आईला हाक मारत राहतं. तशा आपल्या प्रार्थना आहेत. हे सगळे प्रभुपाद सांगतायत की आपल्याला फक्त पश्चाताप नकोय, फक्त नम्रता नकोय, तर कृतज्ञता पण पाहिजे, संकल्प पण पाहिजे आणि दृढ निश्चय सुद्धा पाहिजे. दृढ निश्चय म्हणजे नेहमी भगवंताकडे प्रार्थना करत राहिलं पाहिजे की मी ह्या मायेच्या अधीन होणार नाही. अजामिल दृढ निश्चय घेतो, विमुच्य तमिमं बंधम अविद्या काम कर्मजम सर्वभूत सुहृच्छांतो मैत्र करुण आत्मवान मोचये ग्रस्तमात्मानं योषिन्मय्यात्ममायया विक्रीडितो यैवाहं क्रीडामृग इवाधमः. किती अधम आहे मी! कसा मी अधम आहे? योशन मय्या आत्ममाया, एक स्त्रीच्या मायेमध्ये प्रभावित झालो. विक्रीडितो यैवाहं क्रीडामृग, अरे मी विकला गेलो, मायेच्या अधीन झालो, विकला गेलो आणि एखाद्या कठपुतलीसारखा तिच्या इशाऱ्यांवर नाचत राहिलो आणि सगळ्या प्रकारचे पाप करून बसलो. पण मी आजपासून मोचयग्रस्त महात्मानं, या तिला मी सोडत आहे, या घरदाराला सुद्धा सोडत आहे आणि काहीच नकोय मला. ठाम निर्णय घेतला. अजामिलने घर सोडलं. आणखी विमुच्य तमिमं बंधम अविद्या काम कर्मजम, जे काय मी प्राप्त केलंय हे सगळं अविद्या आणि माझ्या काम वासनांचं फळ आहे, हे पण सगळं मी सोडतोय. सगळं सोडतोय, मग करणार काय? सर्वभूत सुहृच्छांतो मैत्र करुण आत्मवान. माझं जीवन धन्य करण्यासाठी मी आता इथून निघालोय हरिद्वारसाठी. तिथे भगवंतांची भक्ती करणार आणि सोबत काय करणार? सर्वभूत सुहृच्छांतो, भगवंत सर्वांच्या हृदयामध्ये राहतात म्हणून मैत्र करुण आत्मवान, सर्व प्राणी मात्रांबद्दल करुणा माझ्या हृदयामध्ये उत्पन्न होत आहे. प्रभुपाद लिहितात, ठीक आहे, कोण वाचेल? कुणी प्रचारक आहे इकडे? डॉक्टर साहेब कुठे गेले? दिगंबर प्रभू वाचा, एकदा हात वर करा, मला अनम्यूट करतो. येस. सर्व कृष्ण भावनेने प्रेरित व्यक्तींसाठी हाच दृढ निश्चयाचा मापदंड असावा. कृष्ण भावनेने प्रेरित व्यक्तीने स्वतःला मायेच्या विळख्यातून मुक्त केले पाहिजे आणि त्या विळख्यात दुःख भोगणाऱ्या इतरांबद्दलही करुणा बाळगली पाहिजे. कृष्ण भावनामृत चळवळीची कार्ये केवळ स्वतःसाठीच नाहीत, तर इतरांसाठीही आहेत. हीच कृष्ण भावनेची परिपूर्णता आहे. जो केवळ स्वतःच्या मुक्तीमध्ये रस घेतो, तो इतरांबद्दल करुणा बाळगणाऱ्या आणि म्हणून कृष्ण भावनामृत चळवळीचा प्रचार करणाऱ्या इतरा इतका कृष्ण भावनेमध्ये प्रगत नसतो. असा प्रगत भक्त कधीही पतन पावणार नाही, कारण कृष्ण त्याला विशेष संरक्षण
देतील. प्रभुपाद सांगतायत की आपल्याला स्वतःच्या जीवनाबद्दल तर संकल्प घ्यायचाच आहे, पण तो संकल्प टिकवण्यासाठी भगवानची कृपा पाहिजे. ती कृपा कशी भेटणार? जेव्हा आपण स्वतः, तर आपण त्या परिस्थितीतून गेलो आहे, तर आपल्याला जे दुसरे लोक ज्या परिस्थितीत जात आहेत त्यांच्याबद्दल पण करुणा उत्पन्न झाली पाहिजे. आहे की नाही? जशी द्रौपदी तिच्या समोर जेव्हा अश्वत्थामाला घेऊन येतो अर्जुन आणि सांगतो की याने मारले तुझ्या 5 पुत्रांना, तू फक्त हो म्हण, याचं धड शरीरापासून अलग करून टाकेल. द्रौपदी सांगते नको मारू याला, नको मारू. खूप सारे कारण देते, पण एक कारण सांगते की माझी 5 पुत्र मेली तर मला खूप त्रास झाला. आता तू याला मारतोयस, याच्या आईला किती त्रास होईल याची मी कल्पना करू शकते, म्हणून याला तू नको मारूस. ती म्हणते मी आई आहे, दुसऱ्या आईचं दुःख समजू शकते. तसं आपण बद्धजीव आहोत. आपण पण या कामवासनांमध्ये, क्रोधमध्ये खूप आपलं आयुष्य घालवलंय आणि खूप चुका केल्यात, खूप पाप केलेत आणि त्या सगळ्यांचा आपल्याला स्वतःला पश्चाताप इतका त्रास होतोय. आपल्याला समजलं पाहिजे की बाकी जीव जे अज्ञानामध्ये जगतायत, यांना नंतर किती पश्चाताप होणार आहे. त्यांच्याबद्दल सुद्धा करुणा उत्पन्न झाली पाहिजे. ठीक आहे नाही? जसं एकदा मी जेव्हा मेडिकल कॉलेजला होतो, माझे रूम पार्टनर होते डॉक्टर प्रशांत. तर फर्स्ट इयरला मी अभ्यास करायचो एकत्र, पण सेकंड इयर आल्यावर मात्र ते खूपच जास्त चांगला अभ्यास करू लागले. म्हणजे खास करून जे आमचा एक सब्जेक्ट होता फार्मॅकॉलॉजी, त्यांना खूप चांगलं यायला लागलं. विचार केला की यांना एवढं कसं पटापट पटापट सगळ्या मेडिसिनचे नावं पाठवत आहेत, सगळ्या गोष्टी लक्षात राहत आहेत, सगळ्या आजारांची नावं पण माहिती आहेत. आणि नंतर नंतर समजलं की ते म्हणाले की हे सगळे जे आहेत ना, खास करून कान नाक घासाचे जे काही अ, गोष्टी होत्या, ते म्हणाले की ह्या सगळ्या आमच्या घरामध्ये कोणाला कोणा कधी ना कधी झाल्यात आणि त्यामुळे या सगळ्यांची नावं, सगळ्यांची औषधं, ह्या गोळ्या माझ्या ओळखीच्या आहेत. तर कधी कधी स्वतःच्या जीवनात झालेला त्रास याचं एक पॉझिटिव्ह कारण पण आहे. का? की जेणेकरून आपण दुसऱ्यांबद्दल सहानुभूती व्यक्त करू शकतो. जर आपण त्याच्यातनं गेलोच नाहीये, तर समोरचा व्यक्ती जेव्हा आपल्याला येऊन सांगेल की प्रभूजी माझ्यासोबत असं होतंय, तसं होतंय, आपण त्याच्याबद्दल सहानुभूती सुद्धा दाखवू शकणार नाही. प्रभुपाद सांगतात, आपण सुद्धा चूक करून त्या सगळ्या पश्चातापामधनं गेलोयत ना, तर बाकी बद्ध जीवांना सुद्धा मदत केली पाहिजे, की ते याच्यापासून कसे वाचतील. पुढे आणखी प्रभुपाद सांगतात. कोण वाचेल? हे प्रभुपादांचे शब्द फार सुंदर आहेत, म्हणून तुम्ही वाचले तुमच्या लक्षात राहतील. कोण वाचू शकेल? हात वर केला तर मी अनम्यूट करेन. येस, रंजन माताजी. हरे कृष्ण. हे कृष्ण भावनामृत चळवळीचे सार आहे. प्रत्येक जण मायावी शक्तीच्या हातातील खेळण्यासारखा आहे आणि ती त्याला जशी चालवते तसे ते वागतो. स्वतःच्या आणि इतरांच्याही मुक्तीसाठी कृष्ण भावनेत आले पाहिजे. भक्तीमध्ये आपण आलोय कोणासाठी? स्वतःसाठी आलोच आहेत. पण प्रभुपाद काय सांगतात, भारत भूमी ते मनुष्य होईल, जन्म होईल जार, जन्म सार्थक करी कर परोपकार. तुला स्वतःची तर काळजी घ्यायची, पण सोबत सोबत दुसऱ्याला पण मदत करायची. त्याने काय होणार आहे? भगवंत आणखी कृपा देणार आहे आणि आपल्याला आणखी शक्ती प्राप्त होणार आहे. आणि मग हा अजामिल पुढे जाऊन आणखी 60 वर्ष हरिद्वारमध्ये राहतो आणि हरिद्वारामध्ये तपस्या करत, भगवानाचं नामस्मरण करत, इतरांनाही मदत करत करत आपलं आयुष्य काढतो. हळूहळू त्याचं हृदय शुद्ध होतं आणि शुद्ध हरिनाम तो घ्यायला लागतो. आणि काही दिवसांनी तो बघतो की आकाश मार्गामध्ये पुन्हा तेच 4 लोक प्रकट झालेत, जे नारायण म्हटल्यावर प्रकट झाले होते. तेच विष्णुदूत आहेत, ते तीच माणसं आहेत, ती त्याने ओळखली त्यांना. आणि जेव्हा त्यांनी त्याला ओळखलं, ते आले म्हणाले की आता तू शुद्ध झालायस, तुझी भक्ती पूर्ण झाली आहेस, आता तू आमच्या भगवद्धामात येऊ शकतो. आणि बघता बघता अजामिळाला त्याचं स्वरूप सिद्धी, त्याचं जे आध्यात्मिक स्वरूप आहे ते प्राप्त होतं आणि तो वैकुंठी विमानामध्ये बसून आध्यात्मिक जगतात जायला लागतो. इति जात सुनिर्वेद क्षणसंगेन साधुषु गंगाद्वारम उपेयाय मुक्त सर्वानुबंधनम. राजा सांगतोय की भक्तांच्या, विष्णुदूतांच्या क्षणभराच्या संगतीमुळे, त्याला विष्णू किती वेळासाठी भेटले होते? खूप कमी वेळासाठी भेटले. पण त्या क्षणभर संगतीमुळे अजामिलाने दृढ निश्चयाने भौतिक जीवनाच्या संकल्पनेपासून स्वतःला अलिप्त केले. आणि अशा प्रकारे सर्व भौतिक आकर्षणापासून मुक्त होऊन तो तात्काळ हरिद्वाराकडे निघाला. आणि हरिद्वाराकडे जाऊन काय झालं? बरोबर पुढे सांगतायत, हित्वा कलेवरेम तीर्थे गंगायाम दर्शनादनु
सद्य स्वरूपम जगृहे भगवत पार्श्ववर्तीनाम. जेव्हा त्याची बुद्धी आणि मन भगवंतांच्या रूपावर स्थिर झाले, तेव्हा ब्राह्मण अजामिलाला पुन्हा एकदा 4 दिव्य पुरुष दिसले. ते तेच आहेत ज्यांना त्याने पूर्वी पाहिले होते हे त्याला समजले, आणि म्हणून त्याने त्यांच्या समोर नतमस्तक होऊन त्यांना वंदन केले. हे तुम्हीच आहात ज्यांनी मला प्रचार केला होता. पहिल्यांदा मला हरिनाम तुम्हीच दिलं होतं, आणि तुमच्या कृपेनेच मी आज भक्ती करू शकलोय. पुन्हा एकदा मला दुसरी संधी देणारे तुम्हीच हे 4 जण आहात. विष्णुदांना पाहताच अजामिलाने गंगेच्या काठावरील हरिद्वार येथे आपल्या भौतिक देहाचा त्याग केला. त्याला त्याचा मूळ आध्यात्मिक देह पुन्हा प्राप्त झाला, आणि तो भगवंतांच्या सहकार्याला योग्य असा देह होता. भगवंतासोबत राहण्यासाठी, भगवंतांची सेवा करण्यासाठी असा त्याला देह प्राप्त झाला होता. म्हणून ह्या सर्व कथानकाचं फलस्तुती शुद्ध गोस्वामी सांगतात की जो कोणी व्यक्ती अजामिलाची संपूर्ण कथा ऐकेल, अजामिलचा कशा प्रकारे उद्धार झाला हे ऐकेल, यमदूत आणि विष्णू यांचा जो संवाद हे कोणी ऐकेल, त्याला ते फलश्रुती काय सांगतात, जो कोणी व्यक्ती हा संवाद ऐकेल, जो कोणी व्यक्ती अजामिलची कथा ऐकेल, तो व्यक्ती कधीही मृत्यूपर्यंत आपल्या जीवनात यमलोकाचं दर्शन करणार नाही, यमदूतांचं सुद्धा दर्शन करणार नाही, आणि सर्व पापांपासून तो मुक्त होईल. पण फक्त पापांपासून मुक्त होण्यासाठी आपण इथे आलोय का? नाही. पापांपासून मुक्त झालो तरी भगवत धाम भेटत नाही, जसं अजामिलाची आतापर्यंत स्थिती होती. पुढे त्याला अजून काहीतरी करावं लागलं. आणि म्हणून शुद्ध गोस्वामी सांगतात, हा शेवटचा श्लोक माझ्या मागे म्हणा, हा पूर्ण कथानकाचा सार आहे. म्रियमाणो हरिर्नाम गृणन् पुत्रोपचारितम् अजामिलो अपि अगाधाम किम उत श्रद्धया गृणन्. ओके, कोणी वाचेल भाषांतर? येस, ज्योती मातेजी. मरणाऱ्याच्या वेदना सहन करत असताना अजामिलाने भगवंताच्या पवित्र नामाचा जप केला, आणि जरी तो जप त्याच्या पुत्रासाठी होता तरीही तो परत भगवंताकडे गेला. म्हणून जर कोणी निष्ठेने आणि निरुपद्रवीपणे भगवंताच्या पवित्र नामाचा जप करत असेल तर तो भगवंताकडे परत जाईल, यात शंका कुठे आहे? जर अजामिल ज्याने पुत्राला हाक मारता मारता नाम घेतलं, आणि त्याचा अंत कुठे झाला? आता भगवत धामात तो चाललाय. जर चुकून असं नाव घेतलेलं आहे की जर भगवत धामात जाऊ शकतो, तर रोज नियमाने, निष्ठेने, श्रद्धेने, कोणते अपराध न करता, निरउपद्रवी, कोणते उपद्रव न करता, म्हणजे नियमांचं पालन करून, गुरुची आज्ञा घेऊन, वैष्णवांच्या संघामध्ये पवित्र भगवान नामाचा जप करतो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा व्यक्ती भगवत धामात जाणार नाही, याच्यात कुठे शंका आहे? काहीच शंका नाहीये. जर कळत नकळत, जाणत्यापणाने नामजप केलेला अजामिल जर भगवत धामात जाऊ शकतो, किम उत श्रद्धयान्वित, मग श्रद्धापूर्वक नाम घेणाऱ्याबद्दल काय बोलायचं? त्यांची तर नक्कीच भगवत धामाकडे वाटचाल होणारच आहे. म्हणून आपण लक्षात ठेवलं पाहिजे की भगवंत 5 प्रकारे मदत करतात. बाह्य परिस्थितीमध्ये धक्का देऊन, रुपयाचा वर्षाव करून, समोर भक्तांची चांगली उदाहरण प्रस्तुत करून, प्रेमाचा अनुभव देऊन भक्तीमध्ये, आणि भक्तीचं तत्वज्ञान सुद्धा समजून सांगून. पण ह्या सगळ्या 5 गोष्टींचा फायदा घेण्यासाठी आपल्याला काय करायचंय? हृदयामध्ये नम्रता धारण करायची, केलेल्या पापाबद्दल नेहमी स्मरण ठेवायचंय, आणि नेहमी तो पश्चातापाचा अग्नी तेवत ठेवायचा आहे. पण फक्त डिप्रेशनमध्ये जायचं नाहीये, निराश व्हायचं नाहीये, तर कृतज्ञतेने आपल्याला जी संधी भेटली की ठीक आहे, पाप तर सगळेच करतात, पण माझ्याकडे हरिनाम भेटलाय, मला भक्तांचा संघ भेटलाय, भक्तीची प्रक्रिया मिळाली आहे, गुरु साधू आणि शास्त्र मिळालेत, या सगळ्यांचा फायदा मला घ्यायचा आहे, आणि एक ठाम निर्णय घ्यायचा आहे की पुन्हा या भौतिक जीवनात मी जाणार नाही. मला फक्त आणि फक्त भगवत धामी जाण्याची तयारी करायची. हा निर्णय घेऊन फक्त चालणार नाही, त्या निर्णयाच्या साजिशी एक दृढ साधना, एक दैनंदिन जीवनामध्ये एक साधना प्रक्रिया पालन करण्याची सुद्धा दृढता दाखवायला लागणार. ती जेव्हा आपण करू, तेव्हा आपलं हृदय
पूर्णपणे परिवर्तित होणार. आणि जेव्हा हे हृदय परिवर्तित होईल त्याचा परिणाम काय होणार आहे, तेव्हा आपण वैकुंठात किंवा भगवतधामी जाण्यासाठी पात्र होऊ. हृदय परिवर्तन होणे म्हणजे काय? हृदय परिवर्तन म्हणजे अज्ञानाचं परिवर्तन जागृतीमध्ये होतं. अज्ञान म्हणजे जिथे माहीत नव्हतं आधी जीवनाचं लक्ष काय, माहीत नव्हतं साधना काय, माहीत नव्हतं भगवतधामात काय जायला पाहिजे. आता सगळं समजलंय, ते जागृत झालोय. अज्ञानात जगत नाहीये, जसा आला दिवस असं काढत नाही. अज्ञानापासून जागृतीकडे आलाय. अहंकार होता आधी की जे वाटेल तसं करतो, पण आता नम्रता व्यक्त झाली की नाही, मी अधीन आहे प्रकृतीच्या, 3 गुणांच्या अधीन आहे. नम्रता उत्पन्न झाली. स्वतःची जबाबदारी, केलेल्या पापाची जबाबदारी स्वीकारतायत. तिसरं, पहिले भीतीने जगत होतो, केलेल्या पापाचं न जाणे कधी मला त्याची शिक्षा मिळेल. पण आता श्रद्धा निर्माण झाली की नाही, हरिनाम आहे, भगवंत आहेत, भगवंताचे भक्त आहेत, भगवंतांनी दिलेली साधना आहे आणि ही मला भगवंतांपर्यंत घेऊन जाऊ शकते. सगळ्या संकटांमधनं भगवंत मला संरक्षण करू शकतात. ही एक विश्वास निर्माण झाला, श्रद्धा निर्माण झाली. पहिली विषय आसक्ती होती. प्रत्येक क्षणी कसा मी भोग करेल, कशी मजा येईल याच्याबद्दल विचार करत होतो. पण आता कृष्ण आसक्ती, कृष्णाला कशी आनंद मिळेल, कृष्णाला प्रसन्नता कशी होईल याच्याबद्दल विचार करायचा आहे. आतापर्यंत नामस्मरण कधी केले असेल मी, पण ते अतिशय मेकॅनिकल, यांत्रिक पद्धतीने होते. त्याच्यामध्ये आतुरता नव्हती, त्याच्यामध्ये पश्चाताप नव्हता. ती फक्त पुटपुटायचं म्हणून पुटपुटत होतो. पण आता ही कथा ऐकल्यानंतर आतुरतेने शुद्ध नामस्मरण करण्याची इच्छा जागृत झाली पाहिजे. पापमय जीवन आधीच होतं ते लक्षात ठेवायचं, पण आता पवित्र जीवन जगण्यासाठी सतर्क राहायचंय. आणि सर्वात महत्वाचं, हे सगळं करण्यासाठी जो आंतरिक मूलभूत बदल आहे तो काय आहे? भोगवृत्ती सोडून सेवावृत्ती पत्करायची. जोपर्यंत भोगवृत्ती राहील तोपर्यंत भक्ती जागृत होऊ शकणार नाही. आणि भक्ती जागृत झाली याचं मापदंड म्हणजे तेव्हा सेवावृत्ती मनामध्ये जागृत होईल. भक्ती केल्याने, नामजप केल्याने मला काय मिळेल हे विचारण्यापेक्षा श्रीकृष्णांसाठी मी काय करू शकतो हे विचार केला पाहिजे. भगवंत मला काय दिलंय हे जाणण्यापेक्षा मी भगवंताला रोज काय देतोय, किती वेळ देतोय, किती ध्यानपूर्वक जप करतोय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा. तर हा जेव्हा आपल्या हृदयामध्ये परिवर्तन होईल त्याला आपण म्हणू की संपूर्ण हृदय परिवर्तन झालं. तर अजामेळची कथा किंवा भागवत ग्रंथ हा पूर्णपणे फक्त 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 हृदय परिवर्तन करण्यासाठी व्यासदेवाने लिहिला आहे. सम्मोहाय स्मृतिशाम, सॉरी भागवत ते म्हणतात करुणाह पुराण गुह्यम. करुणामय होऊन व्यासदेवाने ग्रंथ लिहिला. याच्यातली प्रत्येक कहाणी, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कथा ही आपल्या हृदयामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी. तर अजामेलची कथा फक्त पापातून मुक्त होण्यासाठी नाहीये, तर हृदयाचं परिवर्तन कसं झालं याच्यासाठी. विष्णुदूतांनी फक्त यमदूताला पळून लावलं, इथे कथा संपली नाहीये. तिथून पुढे अजामेलने आपल्या जीवनात एक साधनेचं पालन केलंय आणि मग तो भगवतधामी पोहोचलाय. ही कथा आहे. ही जेव्हा आपण कथा ऐकू आणि आपल्या हृदयाचं परीक्षण करू आणि अजामेलने जे गुण उत्पन्न केलेत ते हळूहळू का होईना, रोज थोडे थोडे का होईना आपण जे उत्पन्न करण्याचा प्रयत्न करू, तेव्हा शुकदेव गोस्वामी सांगतात ही कथा ऐकण्याचं संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होणार आहे. किम उत श्रद्धेयान्विता. मग श्रद्धेने आपण जेव्हा हरिनाम घ्यायला लागू तेव्हा आपलं जीवन नक्की सफल होईल, याच्यामध्ये काही शंका नाही. कथा पुढे चालू राहते. आणखी एक अध्याय आहे या कथानकामध्ये जिथे यमदूत जे आता त्रासले गेलेत, त्यांचा अपमान झाला, ज्यांना कधी थांबवलं नव्हतं गेले ते थांबवले गेले, आज ते यमदूत जातात यमराजांकडे आणि सांगतात की अरे आम्हाला वाटलं की तूच मोठा बॉस आहेस, पण इथे तर दुसरे कोणी आले होते, विष्णूची कोणी लोक होती आणि त्यांनी आम्हाला थांबवलं. हे काय, 2-2 बॉस आहे का या जगामध्ये? ते म्हणाले अरे बाबा एकच मालक आहे आणि ते विष्णू आहेत. तुम्ही अजामिल तुम्हाला समजायला पाहिजे की तुम्ही भगवंताचं नाव घेतलंय, तुम्हाला जायचंय, पकडायचे जे कर्मी लोक आहेत त्यांना पकडा. पण जर एखादा कोणी व्यक्ती असेल, जेव्हा न भक्ती यत गुणनामधेयम चेतश्च न स्मरति तच्चरणारविंदम कृष्णाय नो नमति यत शिर एकदापि तम आनयध्वम असत अकृत विष्णू कृत्यान. यमराज सांगतात अरे मूर्खांनो, या जगामध्ये कुठेही जा पण तिथे जाऊ नका जिथे जीवान भक्ती गुणनामधेयम. जर एखाद्या व्यक्तीने एकदा जरी भगवानाचं नाव घेतलंय त्याला तुम्ही पकडू शकत नाही. ज्याने नाव एकदा पण नाही घेतलंय त्याला पकडा. ज्याच्या चित्तामध्ये कधी कृष्णाच्या चरण कमलामध्ये स्मरण झालं नाहीये त्याला पकडा. ज्याने एकदा पण आपलं डोकं भगवानाच्या माती चरणी ठेवलं नाहीये, त्याने कधी आपला माथा झुकवला नाहीये, अशा व्यक्तीला पकडा. पण ज्याने एकदा सुद्धा त्यांचं स्मरण केलं असेल, प्रणाम केला असेल, नाम घेतलं असेल, अशा व्यक्तींना स्पर्श सुद्धा करू नका. कारण
तुम्ही त्यांचं काहीच वाकडं करू शकत नाही. त्यांना तुम्ही इथे घेऊन जरी आला तरी मी त्यांचं काही करू शकत नाही, कारण विष्णू नेहमी त्यांचं संरक्षण करत असतात. अशा प्रकारे यमदूतांना समजतं की यमराज आहेत, पण हे यमराज त्या भगवंतांचे सेवक आहेत आणि ह्या भगवंतांचे जे भक्त फिरतात त्यांच्यावर आपला अधिकार नाही. हा तिसरा अध्याय पण शॉर्टमध्ये आपण सांगितला. तिथे अजमीची कथा इथेच संपते. खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्वांचे 3 दिवस निरंतर येण्यासाठी आणि कथा ऐकण्यासाठी. ही सगळी कथा आपल्याला तात्पर्यासहित श्रील प्रभुपादांमुळे मिळाली. प्रभुपादांचे खूप खूप धन्यवाद. तात्पर्य नसते तर आपण या कथेचे जे मर्म आहेत ते समजू शकलो नव्हतो. खास करून जे आपण शेवटचे 5-6 तात्पर्य वाचली ते तात्पर्य म्हणजे आपल्याला ऍक्च्युली आपल्या हृदयामध्ये नक्की आपल्याला काय परिवर्तन करायचं. फक्त आपल्या क्रिया बदलायच्या नाहीत, आपल्या मनामध्ये सुद्धा काही परिवर्तन आपल्याला करणं गरजेचं आहे. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.